चला माऊली, आजच्या भागाला सुरुवात करूया. माऊली, संन्याशाची पोरं म्हणून ज्यांना वाळीत टाकलं त्यांची ज्ञानेश्वरी आज अध्यात्माचं प्रमाण झाली. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरी जय जय राम हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम हरी जय राम जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी न लगे द्यावा जीव सहजची जाणार 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 आहे तो विचार जाना काही आहे तो विचार जाना काही मरण जो मागे गाढवाचा बाळ मरण जो मागे गाढवाचा बाळ मरण जो मागे गाढवाचा बाळ मागे गाढवाचा बाळ बोलीचे चांडाळ शुद्ध त्यासी बोलीचे चांडाळ शुद्ध त्यासी बोलीचे चांडाळ शुद्ध त्यासी का म्हणे कई होईल स्वहित 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 दान जोडीत टाकू पाहे दान जोडीत टाकू पाहे निदान जोडीत टाकू पाहे मरण जो मागे गाढवाचा बाळ जो मागे गाढवाचा बाळ जो मागे गाढवाचा बाळ मागे गाढवाचा बाळ तिचे चांडाळ शुद्ध त्यासी चांडाळ शुद्ध त्यासी बोली रे चांडाळ शुद्ध त्यासी विठ्ठल 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 महाराज भगवान बाबा की जय. विश्वमांगल्याचं स्वप्न उराशी बाळगून अखिल मानव जातीला परमार्थ उदरात साठवून ठेवणारे तत्वज्ञ संत जगाचा संसार सुखाचा व्हावा म्हणून स्वतःच्या संसाराची राखरांगोळी करणारे वयाच्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची संस्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे आद्यगुरु जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग आहे. आणि या मृत्यू लोकामध्ये आलेल्या माणसाला किंवा आत्महत्या करणाऱ्या माणसाला जगद्गुरु तुकोबराय सांगतात की बाबा हो, जीव देण्याची गरज नाही. आजच्या काळामध्ये जर आपण बघितलं, कॉलेजमध्ये जाणारी मुलं असतील, एखाद्या स्पर्धेमध्ये राहणारी मुलं असतील, 1-2 मार्क कमी पडली
की मुलं डायरेक्ट आत्महत्या करण्याकरता जातात. महाराज म्हणले, अरे बाबा, असं केल्याने माणसाच्या जीवनाचं सार्थक होत नाही. माणसाने आत्महत्या का करावी महाराज? जीव इतक्या सोप्याने आपल्याला मिळालेला आहे का महाराज? पावला हा देह कागटाली नाये, न घडे उपाय घडो आहे आले. महाराज म्हटले, कावळा जसा आंधळ्या माणसाच्या हातामध्ये सापडला, त्या प्रकारे भगवान परमात्म्याने अनमोल किमतीचा मनुष्य देह तुम्हाला आम्हाला फुकट दिला महाराज. फुकट दिलेल्या वस्तूची माणसाला किंमत कळत नाही. मी नेहमी कीर्तनामध्ये एक उदाहरण सांगत असतो. आपल्याला भगवान परमात्म्याने 64 दात दिलेत. बरेचसे लोक इथं बसलेले म्हणतील, महाराज तुमच्या गोळ्या संपल्या का काय? नो, 64 दात कशामुळे? आपण ज्या वेळेस लहान होतो, लहान असताना आपल्याला जे 32 दात दिले ते 32 दात दुधाचे, आणि ते 32 पडल्याच्या नंतर पुन्हा आपल्याला 32 दिले. एकूण किती झाले? 64. तुम्ही माझ्या बाजूला राहायचं बरं का. किती झाले? 64 दात झाले महाराज. माझ्या आईचं दात खराब झाला होता, आणि दात खराब झाला म्हणून आमच्या शेवगावला मी माझ्या आईला दवाखान्यामध्ये नेलं. आणि दवाखान्यामध्ये नेल्यानंतर डॉक्टर साहेबांना विचारलं, डॉक्टर साहेब, माझ्या आईचा दात खराब झालाय, मला हा दात काढायचा आहे. डॉक्टर साहेब म्हटले, महाराज हा दात जर काढायचा असेल तर तुम्हाला 2000 रुपये खर्च येईल. मी म्हणलं, डॉक्टर साहेब, हा काढलेला दात तुम्हाला पुन्हा टाकता येत असेल ना? डॉक्टर साहेबांनी सांगितलं, महाराज हा काढलेला दात पुन्हा टाकता येतो, पण टाकण्याकरता 8000 रुपये खर्च येतो. मी म्हणलं, 8000 त्याच्या पुढचाही असेल ना दात? सध्या जरा बरं चाललंय, त्याच्यामुळे पुढचाही असेल ना? त्यांनी सांगितलं, महाराज एक 8000चा दात आहे, एक 15000चा दात आहे, एक 25000चा. मी म्हणलं, नको, 8000चा असू द्या. मला सांगा, एक दात काढण्याकरता, एक दात टाकण्याकरता आपल्याला जर 10,000 रुपये खर्च जर लागत असेल, तर जगाच्या मालकाने 6,40,000 रुपयाचे नुसते आपल्याला दात दिलेत महाराज. जगाच्या मालकाने आजपर्यंत कुणाचं वय 70 आहे, कुणाचं वय 80, 1 रुपयाची गोळी लागू दिली नाही. जगाच्या मालकाचे आपल्यावर उपकार आहेत. विठ्ठल, इतका फुकट मिळालेला नरदेह, इतका अनमोल किमतीचा मिळालेला नरदेह, जर तो नरदेह आपण जर फाशी घेऊन म्हणा आत्महत्या करून जर घालवत असाल तर महाराज म्हटले त्याची गरज नाही. नलगे द्यावा जीव जाणारची आहे, नलगे द्यावा जीव जाणारची आहे, नलगे द्यावा जीव जाणारची आहे, नलगे द्यावा जीव जाणारची आहे. आहे तो विचार, आहे तो विचार जाणा काही, आहे तो विचार, आहे तो विचार जाणा काही. महाराज म्हणले जीव देण्याची गरज नाही, देह जाणार आहे महाराज. देह जाणार जाणार याशी काळोबा खाणार, देह जाणार जाणार त्याशी काळोबा खाणार. याला काळ नेणार आहे महाराज. इथं जन्माला आलेल्या माणसापासून, बाळापासून तर म्हाताऱ्या माणसापर्यंत प्रत्येकाला एक दिवस जावं लागतं महाराज. आएगा सो जाएगा, राजा रंक फकीर. तरी लोक ऐकत नाहीत महाराज महाराजांचं. महाराज म्हटले, नाही ऐकलं तर नका ऐकू बाबा, हो माझ्या बापाचं काय जाणार आहे. महाराज तरी तो आत्महत्या करणारा माणूस जातो, तो देवाला मरणच मागतो. महाराज म्हणले त्याला गाढव म्हटलेत महाराज. मरण मागे जो गाढवाचा बाळ, नुसतं त्याला गाढव म्हणून राहिले नाही, त्याच्या बापाला गाढव म्हटलेत महाराज. याच्याही पुढे महाराजांनी एक ओवी खर्च केली महाराज. का गाढव तीर्थी नानीला, कडू दुधया माखीला गुळे जायचा. गाढवाला तुम्ही तेलात मळा नाही तर तुपात मळा, तरी गाढवामध्ये बदल होणार नाही. म्हणून महाराज म्हणले, मरण मागे जो गाढवाचा बाळ, बोली जे चांडाळ शुद्ध त्याशी. व्यावहारिक भाषेमध्ये सांगू का, आपण सर्वसामान्य माणसं आहेत. व्यावहारिक भाषेमध्ये प्रत्येक गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह होतो. त्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये सगळे भजनी एकठी होते, आणि 2 माणसं एका साईडला असतात. प्रत्येक गावात आहेत, तुमच्या गावात आहेत आणि माझ्या गावात आहेत. तो आहे माणसं सगळे भजनी एका बाजूला, सारं गाव एका बाजूला, पण 2 माणसं एका बाजूला. ते जर म्हटले आपल्याला अमक्या अमक्या महाराजाची तारीख घ्यायची, तर तो समोर बसणारे 2 अख्ख्या गावाला गप्प बशितेत गुरुजी. करणाऱ्याला करून देत नाही. जे करतय, ज्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे, त्याची माळ काढल्याशिवाय राहत नाही, अशी माणसं आहेत महाराज.
बरेचसे माणसं व्यवहारामध्ये म्हणत असतात, महाराज आपण रस्त्याने जाताना जर आपल्याला जर मांजर आडवी गेली तर आपलं काम होत नाही. मी असं म्हणेल, मांजर 10 आडव्या जाऊ द्या तरी माणसाचं काम होतंय, पण एक माणूस आडवा गेला का अख्खं गाव बंद पडतंय महाराज. एवढी एका माणसामध्ये ताकद आहे महाराज. या मृत्यू लोकांमध्ये आल्याच्या नंतर मानवी शरीर फुकट मिळालं. ही मानवी शरीर म्हणजे संधी मिळालेली आहे महाराज. अरे करोनासारख्या महाभयंकर आजारामध्ये आपल्या डोळ्याने एका घरामधले 10 15 माणसं मेलेली पाहिलीत आपण. हो, कुणी राहिलं नाही महाराज. कोटी रुपयाच्या बिल्डिंगी तशाच राहिल्यात, पण माणसं गेलीत महाराज. हो, माणसं गेलीत पण बिल्डिंगी तशाच राहिल्या. पण मला सांगा, जगाच्या मालकाने ज्या अर्थी करोनाच्या 3 लाटा झाल्यात, त्या 3 लाटामधून तुम्हाला आम्हाला जिवंत ठेवलं, कशा करता ठेवलं असेल कधीतरी आपल्या मनाला प्रश्न विचारून बघा. मी नाही सांगत, महाराजांचं प्रमाणे त्याच्याकरता बर्वे झालो आजीवरी, नाही पडिलो मृत्यूचे आहारी, वाचोनी आलो येथवरी, उरले ते हरी तुम्हा समर्पण. मग आपल्याला मला सांगा, आपले कुणाचे आजोबा गेले असतील, कुणाचे काका गेले असतील, कुणाचे मामा गेले असतील, कुणाचा भाऊ गेला असेल, कुणाची आई गेली असेल, मला सांगा आपल्या डोळ्यात देखता गेले की नाही महाराज. जगाच्या मालकाच्या आपल्यावर उपकार आहेत महाराज. आपल्याला आता मिळालेली ही संधीच आहे का नाही महाराज. मग संधीचं सोनं केलं पाहिजे की नको. या देहाला घेऊन तुम्ही देवाकडे चला, या देहाला घेऊन तुम्ही संताकडे चला. अजून पुढचं सांगू, या वारकरी संप्रदायामध्ये 2च पठारे आहेत महाराज. एक ज्ञानोबरायाची पठारी आहे आणि दुसरी म्हणजे तुकोबराय नावाची पठारी. या पठारीने जर चालला तर जगाचं मालक तुमच्या जवळ आल्याशिवाय राहत नाही. महाराज म्हणले, तुका म्हणे तुम्ही चाला याची वाटे आणि भरवशेने भेटे पांडुरंग. हो, मग या मानवी देहाला आल्याच्या नंतर माणसाला संत होता येतं. या मानवी देहाला आल्याच्या नंतर माणसाला डॉक्टरही होता येतं. या माणसाच्या शरीराला आल्याच्या नंतर माणसाला वकीलही होता येतं. आणि याच शरीराला येऊन माणसाला राक्षस सुद्धा होता येतं महाराज. मग आपण ठरवायचं, मिळालेलं आयुष्य आपल्याला हे चांगल्या कामाकरता लावायचंय, देवाच्या संगतीमध्ये घालायचंय, की मिळालेलं आयुष्य आपल्याला सत्कार्याकरता घालायचं, हे तुम्ही आम्ही ठरवायचं. म्हणून तुकोबराय म्हणले, तुका म्हणे कई होईल स्वहित, निधान जो थीत टाकू पाहे. निधान या शब्दाचा अर्थ हा मिळालेलं धन आहे महाराज, शरीर म्हणजे. आणि या शरीराचा भगवान प्राप्ती करता उपयोग करा, संतच्या दर्शनाकरता उपयोग करा, आळंदी पंढरीची वारी करण्याकरता हे शरीर वापरा. तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला कधीच काळ नेण्याकरता येणार नाही, तुमच्या जीवनामध्ये कधीच तुम्हाला दुःख येणार नाही महाराज. म्हणून महाराज म्हणले, तुका म्हणे कई होईल स्वहित, निधान जो थीत टाकू पाये. ज्ञानेश्वर विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई. तुकाराम ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. रामकृष्ण हरी. आई साहेब काय सांगाल सेवेबद्दल. ऋषिकेश महाराज यांनी न लगे द्यावा जीव सहजची जाणार आहे, हा तो विचार जाणा काही. फार छान विचार मांडला. प्रथम या वाक्याला महाराजांनी न्याय दिला की आत्महत्या करू नये, कारण अमूल्य असा मानवी देह माणसाला मिळायला 84 लक्ष योनी फिरून मनुष्य जीवन मिळालाय. मला असं वाटतं आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून लोक आत्महत्या नक्कीच करणार नाहीत. महाराज तुमच्या भाषेत छान चांगलं विवेचन केलंय, चांगलं बेस्ट एकदम दणदणीत, काय छान गाणं बोलणं मांडले बी आणि डायरेक्ट जाऊन अर्थालाही भिडलात. खूप खूप शुभेच्छा. रामकृष्ण. माऊली. ऋषिकेश महाराज, एक तर तुमचं गाणं आणि एकूण आत्मविश्वास हा वाखाणण्यासारखा होता. अगदी म्हणजे बिनधास्त मोकळेपणाने प्रस्तावना मांडताना तुम्हाला आत्महत्या किंवा स्वतःहून मरण्याची प्रवृत्ती निघाली आहे, ती थांबवायची आहे. तर ती थांबवण्यासाठी या अभंगाजवळ येताना तुम्ही नरदेहाचं महत्व सांगितलं. ही अभंगाची सगळ्यात गोड प्रस्तावना आहे.
आपण बोलताना जो फ्लो आहे किंवा उच्चार जे आपले आहेत ते त्या वाक्याची गरज बघूनच असले पाहिजेत आणि प्रमाण आपण जी म्हणतो त्याचं नेमकं पाठांतर पाहिजे आणि अभंगाच्या प्रत्येक शब्दाचा नेमका अर्थ माहित पाहिजे. जसं निधान हा जो शब्द आहे त्या शब्दाचा नेमका अर्थ आहे ठेवा. पण अभंगाचा भाव कळल्यानंतर ते कीर्तन कसं विहार करतं तुमच्या या कीर्तनाकडे पाहून आम्हाला ते या विषयाचं उत्तम उदाहरण वाटलं. खूप शुभेच्छा आपल्याला. महाराज, याच मंचावरून आपली जेव्हा पहिली सेवा झाली त्या पहिल्या सेवेनंतर काय अनुभव आहे बरं? खूप छान अनुभव आहे. जी माणसं कधी माझ्यासोबत बोलत नव्हती, म्हणजे जे आम्हाला कधी जवळ करत नव्हती, ती माणसं त्यांना असं वाटायला लागलं, महाराज तुम्ही आमच्या छोट्याशा ठाकुर्लिम गावचं नाव संबंध महाराष्ट्रामध्ये नेलंय, तुम्ही आमचे आणबाण शान आहात. ते माणसं त्यांच्या घरातला आता कुठला जरी कार्यक्रम असला बाबा तर मला बोलवल्याशिवाय आणि मला विचारल्याशिवाय कुठलंच कार्य करत नाही. वा म्हणजे तुम्ही आमचा अभिमान आहे. हे मला सोने मराठीचे माझ्यावर फार मोठे उपकार आहेत. मी आयुष्यामध्ये कधीच उपकार विसरू शकत नाही या गोष्टी. आमच्या आईला विचारलं मी एक दिवस, आई तुला कसं वाटतं बरं मी असं टीव्हीवर आल्याच्या नंतर? आईचे डोळे पाणवले, ती म्हणली आता मी मरायला तयार झाली. रात्री दिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, रात्री दिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन, अंतर्बाह्य जग आणि मन, अंतर्बाह्य जग आणि मन, जीवाही आगोज पडती आघात, माझी आगोत पडती आघात, येऊन या नित्य नित्य वारू, येऊन या नित्य नित्य वारू, येऊन या नित्य नित्य वारू, तुका म्हणे तुझ्या नामाची आबळे, तुका म्हणे तुझ्या नामाची आबळे, अवघियांचे काळे केले तोंड, अवघियांचे काळे केले तोंड, अवघियांचे काळे केले तोंड, जीवाही आगोज पडती आघात, या रोग पडती आघात, येऊन या नित्य नित्य वारू, येऊन या नित्य नित्य वारू, येऊन या नित्य नित्य वारू. विठ्ठल 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 कुंडली कवरदे ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग मानवी जीवनातील उत्कट अनुभवांना शब्दात साकारणारे शब्दप्रभू प्रतिभावंत, धर्माला नीतीचं आणि निष्कपट भावनेचं अधिष्ठान देणारे एक आचारशील भक्त, सर्वस्वपणाला लावून सामाजिक आणि सांस्कृतिक अन्यायाच्या विरोधात दंड थोपटणारे एक आव्हानी योद्धा, बहिरंगाने सुदृढ पण आतून किडलेल्या समाज व्यवस्थेच्या थेट अंतरंगाशी सुरुंग लावणारे एक विद्रोही कवी आणि इथल्या सामान्य माणसांच्या जगण्याचा पाया, चालण्याचं बळ आणि विचारांची कळ असलेल्या नामधारक श्री संत तुकाराम महाराज यांचा युद्ध संहारक अशा प्रकारचा आणि नाम नावाचं शस्त्र हाती घेऊन अंतर्बाह्य व्यापलेल्या युद्ध परिस्थितीचं व जीवावर सातत्याने येणाऱ्या छळाच्या आघातांचंही तोंड काळं करता येतं हे सिद्ध करणारा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत अभंगात जगद्गुरु तुकोबारायांच्या आयुष्यात अंतर्बाह्य व्यापलेल्या आणि रात्रंदिवस सुरू असणाऱ्या युद्ध परिस्थितीचं वर्णन आलंय. खरं तर सूर्यास्तानंतर युद्ध थांबतं आणि दुसऱ्या दिवशी सूर्योदयानंतर ते पुन्हा सुरू होतं. हा रामायण महाभारत कालखंडापासून सुरू असलेला युद्धाचा नियम आहे. पण मग जगद्गुरु तुकोबारायांच्या आयुष्यातच असं नेमकं कोणतं युद्ध होतं जे दिवसा आणि रात्रीही सुरू होतं? हे युद्ध 3 महत्वाच्या घटकांशी होतं. पहिलं कुटुंबाशी, दुसरं समाजाशी आणि तिसरं स्वतःच्याच अंतःकरणातील विकारांशी. म्हणजे
समाजासाठीचा कळवळा मनात होता म्हणून पिढीजात सुरू असणारा सावकारकीचा व्यवसाय सोडला तर घरात बायको मुलांना 2 वेळचं अन्न सुद्धा मिळण्याची भ्रांत निर्माण झाली. तेव्हा अगतिक झालेली तुकोबांची आवली तुकोबांची तक्रार करते आणि म्हणते, उठती ते पिटती टाळ अवघा मांडीला कोल्हाळ. त्यामुळे आवलीच्या या त्राग्याचा सामना करताना तुकोबांच्या कौटुंबिक बाह्ययुद्धाची सुरुवात झाली. बरं, पुढे जाऊन समाजातील अनिष्ट विचारांविरोधात उभं राहावं आणि समाजाला परमार्थाचा साधा सोपा मार्ग दाखवावा म्हटलं तर तिथे सुद्धा कुणब्याची शूद्र जात म्हणून तत्कालीन प्रतिष्ठित लोकांनी छळ केला आणि तुकोबांच्या कार्याचा थेट निषेध नोंदवला. निषेधाचा काही पडिला आघात तेने मध्ये चित्त दुखविले. त्यामुळे समाजाने नोंदवलेल्या या निषेधातून तुकोबांचं समाजाशी असलेलं पुढचं बाह्ययुद्ध सुरू झालं. एक वेळ कुटुंबाशी आणि समाजाशी केवळ बाह्ययुद्ध असलं असतं तर सूर्यास्तानंतर ते थांबावं अशा मर्यादा कदाचित तुकोबारायांना घालता आल्याही असत्या. पण त्यांनी अंतर्मुख होऊन कठोर आत्मपरीक्षण केलं तेव्हा त्यांना स्वतःतलेच अवगुण लक्षात आले. बरं, हे अवगुण जेव्हा शत्रूसारखे आडवे यायला लागले तेव्हा मग तुकोबाराय म्हणतात, माझे मज कळो येती अवगुण काय करू मना नावर काय करू मना नावर. माझे मज कळो येती अवगुण असं स्वतःच आत्मपरीक्षण केल्यानंतर मग जे आतलं युद्ध सुरू झालं ना ते मात्र दिवसा आणि रात्रीही सुरू राहिलं. खरं तर आपल्या प्रत्येकाचं मन एखाद्या कुरुक्षेत्रासारखं आहे. म्हणजे बघा, आतमध्ये सतत एक युद्ध सुरू असतं पण या संघर्षातून निर्माण होणारा स्वार्थ किंवा काहीतरी मिळवण्याची तीव्र इच्छा जेव्हा विकृतीला जाते ना तेव्हा काहीतरी मिळवण्यासाठीची युद्ध जन्माला येतात. पण काहीतरी मिळवण्याऐवजी स्वतःजवळचं सगळं गमावण्यासाठीचं युद्ध पाहिलंय का हो तुम्ही कधी? अशा प्रकारचं युद्ध जगद्गुरु तुकोबारायांनी केलं आणि समाजाच्या उद्धाराला मारक ठरणारी स्वतःच्या आयुष्यातील आणि अंतःकरणातील प्रत्येक गोष्ट गमावून त्यांनी एकांतातून लोकांताकडे प्रवास केला. विठ्ठला 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 विठ्ठला. प्रस्तुत अभंगात जगद्गुरु तुकोबारायांना मज युद्धाचा प्रसंग असंही म्हणता आलं असतं. पण मग त्यांनी आम्हा युद्धाचा प्रसंग असं का म्हटलं असेल? या प्रश्नाचं उत्तर असं देता येईल की वेगवेगळ्या कालखंडात ज्या महात्म्यांनी समाजाला माणुसकी, सद्भावना आणि सदाचार शिकवण्याचा प्रयत्न केला, टोकदार कर्मकांडातून बाहेर काढून निखळ भक्ती देण्याचा प्रयत्न केला, त्या प्रत्येक महात्म्याला तुकोबारायांप्रमाणे रात्रंदिवस युद्धाचा सामना करावा लागला. म्हणून तुकोबारायांनी आम्हा युद्धाचा प्रसंग असं म्हटलं असावं. ज्याप्रमाणे बाहेरच्या शत्रूशी आणि आतल्या शत्रूशी तुकोबारायांनी रात्रंदिवस युद्ध केलं त्याचप्रमाणे या सगळ्या संत मंडळींनी सुद्धा केलं. म्हणजे उदाहरणच द्यायचं झालं तर चातुर्वर्ण्य व्यवस्था मानणाऱ्या वर्गाने संत चोखामेळा यांना पंढरीच्या पांडुरंगाचं साधं तोंडही पाहायची बंदी घातली होती आणि विटाळ झाला असं म्हणत त्यांना जनावरापेक्षाही हीन वागणूक दिली होती. जन्मतः विटाळ, मरता विटाळ, चोखा म्हणे विटाळ आदी अंती हे सत्य मग संत चोखामेळा यांनी स्वीकारलं आणि जाती व्यवस्थेशी व जाती व्यवस्था मानणाऱ्या समाज व्यवस्थेशी त्यांनी बाह्य युद्ध केलं. माऊली ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीत फार गोड वर्णन करतात. साध्वी शांती नागविली मग माया मांगी शृंगारिली तिये करवी विटाळविली साधू वृंदे. म्हणजे अंतःकरणातील शांतीला ग्रहण लावणारे विकार एकदा का आतमध्ये शिरले की मग काम, क्रोध, मोह मायेचं राज्य सुरू होतं आणि शांती नष्ट होते. ती जर होऊ द्यायची नसेल ना तर या सगळ्या शत्रूंच्या विरोधात लढा द्यावाच लागतो, जो बाकी मंडळींनी तर दिलाच, पण तुकोबारायांजवळ विशेष करून ही झुंजार वृत्ती आहे. म्हणूनच कुटुंबाशी आणि समाजाशी बाह्य जगात तर स्वतःच्याच आतील विकारांशी अंतर्मनात ते रात्रंदिवस युद्ध करतात आणि याच युद्धाच्या प्रसंगाचं वर्णन ते अभंगाच्या प्रथम चरणात करतात. रात्री दिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, रात्री दिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, रात्री दिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, रात्री दिवस आम्हा युद्धाचा प्रसंग.
अंतर्बाह्य जग आणि मन, अंतर्बाह्य जग आणि मन, जीवाही आगोज पडती आघात, जीवाही आगोज पडती आघात. जीवाही आघात पडती आघात, जीवाची आघात पडती आघात. रात्री दिवसा महायुद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन. अंतर्बाह्य व्यापलेल्या या युद्ध परिस्थितीमुळे तुकोबारायांच्या आयुष्यात अनेक आघात झाले. बरं, याची सुरुवात तेव्हाच झाली जेव्हा गावातल्या लोकांनी तंबी दिली, पण तुकोबारायांनी ऐकलं नाही. त्यांनी आपलं प्रबोधनाचं कार्य सुरूच ठेवलं. तेव्हा मग लोकांनी पाटलाकडे तक्रारी केल्या आणि गावचा पाटील कोपला. म्हणाला की प्रबोधन करा, पण धर्मचिकित्सा करायच्या फंदात काही पडू नका. कोपला पाटील, गावीचे हे लोक, आता घाली भीक कोण मज. हे सत्य मग तुकोबारायांनी स्वीकारलं आणि आपलं प्रबोधनाचं कार्य सुरूच ठेवलं. आता ते काहीही करून बदनाम होत नाहीत म्हणून शेवटी त्यांना धर्मपीठासमोर उभं केलं गेलं. पण तिथे सुद्धा देतो तीक्ष्ण उत्तरे, पुढे व्हावयासी बरे, या विचारातून तुकोबारायांनी ज्ञानाची मक्तेदारी ही ठराविक वर्गाकडे असूच शकत नाही हे पटवून दिलं. यातलं एक वास्तव लक्षात घ्या की या परिस्थितीत फिर्यादी त्यांचे, न्यायाधीश त्यांचे आणि न्यायव्यवस्थाही त्यांचीच. त्यामुळे न्यायही त्यांच्याच बाजूने लागणार होता याची तुकोबारायांना कल्पना होती. म्हणून त्यांनी अनुमान काढलं होतं, लावणी कोलीत करतील माझा घात, बहुतांशी संधी सापडलो खोळेमधी. आणि शेवटी व्हायचं ते झालंच हो. तुकोबारायांना धर्मपीठानं दोषी ठरवलं आणि त्यांच्या अभंगाच्या वह्या इंद्रायणीच्या डोहात बुडवण्याची शिक्षा सुनावली गेली. कुठून बरं आणली असेल एवढी हिंमत? मला तुकोबारायांना विचारावंसं वाटतं. सांगा ना तुकोबाराय, जलदिव्य करत इंद्रायणीचा डोह तुम्ही 2दा पाहिलात. वडिलोपार्जित संपत्तीचं गहाणखत आणि अक्षरांचं श्रम असणारी गाथा, दोन्हीही तितक्याच लीलया कशा बरं सोडून देता आल्या तुम्हाला? आयतं मिळालेलं आणि कमावलेलं दोन्ही तितक्याच सहजतेनं सोडण्या इतपत ताकद कुठून आणलीत? ना सावकारकीचा गर्व, ना गाथेचा अहंपणा. तुम्ही स्वतःहून स्वतःला रित करत गेलात आणि समाजानं दिलेले सगळे आघात पचवून त्या विरोधात खंबीरपणे उभे राहिलात. हे सगळे आघात तुकोबारायांनी पचवले कारण तुकोबारायांच्या अंतःकरणामध्ये समाजासाठीचा कळवळा होता. बाह्य आघात दिसतील तरी हो, पण अंतर्गत आघात धड दिसतही नाहीत आणि धड थांबतही नाहीत. म्हणजे तुकोबारायांनी गाथा बुडवल्या, हा आघात समाजाला दिसला तरी, पण त्या गाथा बुडवल्यानंतर त्यांच्यातल्या कवी मनावर आणि संतत्वावर झालेला आघात नेमका कोणत्या शब्दात मांडायचा ना मला प्रश्न आहे. कारण एखाद्या कवीला त्याची कविता बुडवायला सांगणं म्हणजे त्याला आत्महत्या करायला सांगण्यासारखं आहे. पण तुकोबारायांनी अंतर्मनावरचा एवढा मोठा आघात पचवला कारण त्याही पूर्वी त्यांनी विकारांचे शेकडो आघात पचवले होते. काम क्रोध आड पडिले पर्वत, राहिला अनंत पलीकडे. सर्वसामान्य संसारिक तुकोबा ते संत पदाला गेलेले आभाळा एवढे तुकोबाराय. एवढं भलं मोठं परिवर्तन होत असताना मग तुकोबारायांनी स्वतःच्या आतले सगळे विकार मारून टाकले. म्हणजे आतले आघात संपवले, बाहेरचे आघात संपवले. नव्हे नव्हे नित्य नेमाने येणाऱ्या या छळाच्या आघातांना तुकोबारायांनी अभंगाच्या 2ऱ्या चरणात नित्य नेमाने परतवून लावलं. जीवा ही आगोज पडती आघात, येवोनिया नित्य नित्य वारू विठाला 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 विठाला. बरं, आता या युद्धाचा सामना करणं आणि आघात पचवणं तुकोबारायांनी कशाच्या बळावर केलं असेल? त्यासाठी त्यांच्याकडे अनेक शस्त्र होती आणि यातलं कोणतं शस्त्र कधी वापरायचं याची समजही होती. अनेक शस्त्र असतानाही यातलं केवळ नाम नावाचं शस्त्रच ते प्रस्तुत अभंगामध्ये बाहेर काढतात आणि याच नामाच्या बळावर सगळे आघात ते खंबीरपणे परतवून लावतात. बरं, यातले बाह्य आघात नामाच्या बळावर कसे परतवून लावले असतील? म्हणजे बघा, एखादा शूरवीर योद्धा असतो जो रणांगणावर लढताना युद्धाचं उत्तर युद्धाने देतो. पण जगद्गुरु तुकोबाराय हे अशा प्रकारचे योद्धा आहेत ज्यांनी युद्धाचं उत्तर युद्धाने न देता नामाच्या बळातून मिळालेल्या दया, क्षमा आणि शांतीने दिलं. मऊ मेना हुनी आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदू ऐसे.
म्हणजे तुकोबारायांनी शस्त्र तर वापरलं, पण ते नाम नावाचं बलाढ्य शस्त्र होतं, ज्या शस्त्राच्या बळावर मेनाहून मऊ तुकोबारायांना कठीण वज्रास भेदण्याची ताकद मिळाली. याच नामाच्या बळावर तुकोबारायांनी आघात परतवण्यासाठी भक्तीचा साधा सोपा मार्ग सांगितला. पिटू भक्तीचा डांगोरा, कळी काळासी दरारा. आता अंतर्गत आघात नामाच्या बळावर कसे बरं परतवले असतील? तुकोबारायांनी अंतर्मनावर आघात करणाऱ्या विकारांची नामाच्या बळावर देहातून थेट हकालपट्टीच केली आणि मग संपूर्ण देह विठ्ठलमय होऊन गेला. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोध केले घररिते. केवळ हकालपट्टी केली नाही बरं, याच नामाच्या बळावर तुकोबारायांनी या सगळ्या विकारांना बंदीखानी बनवलं. काम क्रोध बंदीखानी, तुका म्हणे दिले दोन्ही, आणि मग इंद्रियांचे स्वामी आम्ही झालो गोसावी. तुकोबांचं हे शूरत्व, हे वीरत्व बघून कळीकाळाला तर घाम फुटलाच, पण त्यांच्या आतमध्ये जो विषय नावाचा बलाढ्य शत्रू दडी मारून बसला होता त्याचा सुद्धा थरकाप उडाला. केवळ थरकाप उडाला नाही, तर तो तुकोबारायांना शरण आला आणि नारायण स्वरूप झाला. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. म्हणजे नामाच्या बळावर तुकोबारायांनी अंतर्बाह्य असलेले आघात संपवले, अंतर्बाह्य असलेल्या शत्रूला तोंड दिलं. नव्हे नव्हे या अंतर्बाह्य व्यापलेल्या शत्रूचं आणि जीवावर सातत्याने होणाऱ्या छळाच्या आघातांचंही तोंड काळं करण्याची हिंमत तुकोबारायांनी याच नामाच्या बळावर अभंगाच्या शेवटच्या चरणात दाखवली. तुका म्हणे तुझ्या नामाची आबळे, तुका म्हणे तुझ्या नामाची आबळे. तुका म्हणे तुझ्या नामाची बळे, तुका म्हणे तुझ्या नामाची बळे. अवघियांचे काळे केले तोंड, अवघियांचे काळे केले तोंड. जीवाही आगोज पडती आघात, जीवाही आगोज पडती आघात. तुका म्हणे तुझ्या नामाची आबळे, अवघियांचे काळे केले तोंड. जर जीवावर येणारे सगळे आघात तुकोबारायांनी एकमेव नामाच्या बळावर परतवून लावले असतील, तर आपल्याही आयुष्यातील सगळ्या युद्ध परिस्थिती निवारण्यासाठी एकदा सगळे मिळून तेच गोड नाम घेऊयात. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. प्रस्तुत अभंगाचा माझ्या अल्पमतीला पांडुरंगाच्या कृपेने जेवढा स्फुरला तेवढा भावार्थ आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय. आता स्वतंत्र भारताची जबाबदार नागरिक म्हणून आणि एक प्राध्यापक म्हणून या अभंगाचा भावार्थ आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात उतरण्याची मला गरज वाटते. कारण एकमेव नामाच्या बळावर सगळ्या युद्ध परिस्थितींना तोंड देणं आणि सगळे आघात परतवून लावणं शक्य असताना सुद्धा आपण माणसं मात्र कर्मकांड, उपासतापास, यात्रा, उत्सव, जपतप यामध्ये इतके अडकून गेलोय की 17व्या शतकात या विरोधात तुकोबाराय लढत होते आणि आज 21सावं शतक उजाडलं तरी सुद्धा त्यांची अभंग गाथा लढते आहे. मला वाटतं 17व्या शतकाच्या खांद्यावर 21व्या शतकाची पाऊलं उलटी पडतायत असं म्हणायला हरकत नाही. इतकंच नाही तर क्षुल्लक कारणांवरून आत्महत्येचा मार्ग स्वीकारणाऱ्या सध्याच्या संयम संपत चाललेल्या पिढीला संयम मातृत्व देतो हे समजावण्यासाठी तुकोबारायांची अभंगगाथा प्रेरणेचा स्रोत ठरेल. त्यामुळे हजारो आघात परतवून लावण्यासाठी खंबीर राहणाऱ्या जगद्गुरु तुकोबारायांचं चरित्र एकदा अभ्यासायला हवं आणि नाहीच जमलं तर किमान आजचा सेवेसाठी घेतलेला अभंग जरी अभ्यासला तरी सुद्धा असे हजारो आघात परतवून लावण्याची ताकद आपल्यामध्ये निर्माण होईल आणि फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून पुन्हा एकदा भरारी घेऊन नवी स्वप्न जगण्यासाठी आपण तयार होऊ. म्हणूनच तुकोबारायांनी दाखवलेल्या याच नामाच्या बळातून शृंगारलेल्या क्रांतीकडे नेणाऱ्या रस्त्यावर येण्यासाठी शेवटी प्रस्तुत सेवेच्या निमित्ताने मी तुम्हा सगळ्यांना आवाहन करते. मग आता वाट कसली बघताय? चला ना, येताय का माझ्या सवे ठेवा याला माथा. बीज क्रांतीचे पेरते माझ्या तुकयाची गाथा. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, महाराज, या अश्विनी नक्षत्रामध्ये हा
आलेला अभंग आणि याचं जे काही निरूपण झालंय याची प्रतिक्रिया पहिल्यांदा आपण द्यावी ही विनंती. अश्विनीताई महाराज, आपण या अभंगावर केलेलं निरूपण हे निरूपण नाही, हा या अभंगावरचा PhD चा प्रबंध आहे. शुद्ध स्वर, स्पष्ट उच्चार, हा तुमचा पहिला परिचय. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग आहे हे सांगताना आपण महाराजांचा दिलेला परिचय हा मला असं वाटतं या काय कोणत्याही व्यासपीठावर जगद्गुरु तुकोबारायांचा दिलेला हा सर्वात सुंदर आणि सर्वांग सुंदर परिचय. जय हरी. आपण हा अभंग कीर्तनाचा गाताना मूळ गाथ्याच्या प्रतीत बघून गायला याबद्दल तुमचे आभार. अजून मला सांगावं असं वाटेल की तुमचं बोलणं अत्यंत प्रखरतेनं होतं आज. त्याचं कारण अभंग युद्धाचा होता, पण तरीही तुकोबारायांची गाथा बुडविली गेली हा प्रसंग सांगताना ते प्रखर स्वर करून झाले होते. म्हणजे तुकोबारायांनी गाथा बुडवल्या हा आघात समाजाला दिसला तरी, पण त्या गाथा बुडवल्यानंतर त्यांच्यातल्या कवी मनावर आणि संतत्वावर झालेला आघात नेमका कोणत्या शब्दात मांडायचा ना मला प्रश्न आहे. हा जो बदल वक्तव्यातला अपेक्षित आहे तो मला फार भावला. वारकरी कीर्तनाची उंची काय ती आज तुमच्या कीर्तनाने दाखवून दिली. जय हो. मलाही आहे तिथून उंचीवर जाऊन ये सांगायला आवडेल. वा, खरंच जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्या गोष्टीसाठी. आई साहेब, काय सांगाल आता या लाडक्या लेकीसाठी? आज आमच्या लेकीने एवढं छान सांगितलं की ज्यांना शब्दप्रभू म्हणून ओळखतात ते उभे राहिले. हाच आजच्या कीर्तनाचा खरा परिचय आहे असं मला वाटतं. वक्तृत्व कसं असावं ते असं असावं. किती सुंदर सुरेख तुकोने घेतले मोती जैसे, असे एक एक शब्द होते त्यांचे. एवढ्या विद्वान प्रचूर जर अध्यात्म मला वाटतं समाजाला ऐकायला जर मिळालं तर नक्की समाज प्रगती पथावर गेल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही एक प्राध्यापिका आहात. मला असं वाटतं जसाच अभंग सोडवला तशा लहान लहान मुला मुलींना शिकवत असताना असं ज्ञान दिलं तर उद्याचा घडणारा भारत हा युवांचा देश आहे. तुम्ही नक्की क्रांती केल्याशिवाय राहणार नाहीत. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. वा वा वा. मला आता या सगळ्या गोष्टींवर एक उल्लेखनीय गोष्टही सांगायची आहे की असा कीर्तनकार तेव्हाच एवढं देखणं निरूपण करू शकतो ज्यावेळेस त्यांची हाती घेतलेली व्रत आणि केलेली पण ही तेवढी सक्षम आणि मजबूत असते. आणि ती काय आहेत आपण एकदा ताईंकडूनच ऐकूया. 2025चा जानेवारी महिना सुरू झाला आणि मी 1 जानेवारीला असं मनाशी ठरवलं की ज्या ज्या गावामध्ये मी कीर्तनासाठी जाईल त्या प्रत्येक गावामध्ये 1 झाड 1 कीर्तन हा उपक्रम राबवीन. हा वृक्ष देताना, रोपटं देताना मी लोकांना आवर्जून सांगते की हे झाड मी तुमच्या ताब्यात देते, हे लावा, हे जगवा, त्याला वर्षभर पाणी घाला आणि ते जेव्हा जगेल तेव्हा वर्षभराने ते जगल्यानंतरच मला कीर्तनाला बोलवा, नाहीतर नाही बोलवलं तरी चालेल. जानेवारीपासून असे 4-5 फोन आले की ताई आम्ही झाड लावलंय बरं का आणि ते जगलंय सुद्धा, पुढच्या वर्षी या नक्की. शिवाशीत वाढत राहू माऊली. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तर माऊली, आजच्या भागातील आपल्या दोन्ही सेवेकऱ्यांची सेवा सादर झाली आणि पुन्हा एकदा ती घटिका समीप आली जिथे आपल्याला ठरवावं लागणार आहे कोणाची वारी अशी अखंड चालू राहणार आणि कोणाचा मुक्काम आज इथेच होणार. त्यासाठी आपण मंचावर आमंत्रित करूया हरिभक्ती परायण अश्विनी महाराज आणि हरिभक्ती परायण ऋषिकेश महाराज यांना. पाहूया यांच्या सेवेने आपल्या कीर्तन सारथ्यांच्या मनात किती ज्ञानदीप उजळले. त्यांची वारी अशी अखंड चालू राहणार आहेत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत हरिभक्ती परायण अश्विनीताई यांच्यासाठी. वारी अशी अखंड चालू राहू. रामकृष्ण हरी. चला माऊली, आजच्या भागाची सांगता इथेच झाली. उद्या पुन्हा भेटूया. कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार? जगात भारी आपली कीर्तनाची वारी. एक मुखानं बोला पांडुरंग हरी.